नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे। बातमी आहे, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, 3 वर्षासाठी वाढला हा पॅकेज। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाने काश्मीर खोऱ्यात कार्यरत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती आणि प्रोत्साहन पॅकेजला 1 ऑगस्ट 2024 पासून पुढील 3 वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन आणि सवलतीचे पॅकेज 3 वर्षासाठी वाढवले आहे। या खोऱ्यात एकूण 10 जिल्हे अनंतनाग, बारामुल्ला, बडगाम, कुपवाडा, पुलवामा, श्रीनगर, कुलगाम, शोपिया, गांदरबल आणि बांदीपोरा समाविष्ट आहेत। मित्रांनो, आपण बघूया की सरकारच्या आदेशात काय म्हटले आहे। मित्रांनो, कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असे नमूद केले आहे की सक्षम प्राधिकरणाने काश्मीर खोऱ्यात कार्यरत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रियायत आणि प्रोत्साहन पॅकेज 1 ऑगस्ट 2024 पासून पुढील 3 वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। यासोबतच हा प्रोत्साहन पॅकेज भारत सरकारच्या सर्व मंत्रालये, विभागे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमावर लागू असेल। तसेच यामध्ये निर्धारित दरांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आदेशानुसार काश्मीर खोऱ्यात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना सरकारी खर्चाने भारतातील त्यांच्या इच्छित ठिकाणी हलवण्याचा पर्याय असेल। मित्रांनो, कुटुंबियासाठी टीए भत्ता मागील महिन्याच्या मूळ पगाराच्या 80% दराने दिला जाईल। ज्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांना निवासाच्या ठिकाणी हलवले नाही त्यांना कार्यालय येण्यासाठी होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी दररोज 141 रुपये दिले जातील। मित्रांनो, पेन्शनधारकांनाही यामध्ये दिलासा भेटणार आहे। सरकारच्या या आदेशात पेन्शनधारकांचाही समावेश करण्यात आला आहे। यामधले महत्त्वाचे मुद्दे काय ते आपण बघूया। काश्मीर खोऱ्यातील ज्या पेन्शनधारकांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वेतन व लेखा कार्यालय किंवा ट्रेझरी ऑफिस मार्फत मासिक पेन्शन मिळवणे शक्य नाही त्यांना काही प्रासंगिक तरतुदी शिथिल करून काश्मीरच्या बाहेर पेन्शन दिली जाईल, जिथे ते वास्तव्यास आहेत। मित्रांनो, याचा निष्कर्ष काय नेमकं ते आपण बघूया। मित्रांनो, हे पॅकेज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे। सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीर खोऱ्यात कार्यरत कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळेल, तसेच त्यांच्या कुटुंबाचीही काळजी घेतली जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।